एशियन न्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो। IMAच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यक परिषदेचा U-टर्न येत्या 15 जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी थांबवली। होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी उपचार करता येणार नाहीत। याबाबतचे सविस्तर वृत्त असे। IMAच्या तीव्र विरोधामुळे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने 30 जूनला जो निर्णय घेतला होता तो आता मागे घेण्यात आला आहे। त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहून देण्याची अधिकृत परवानगी नाकारण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात जो नवीन निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा यासाठी ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता। CCMP पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टरांना MMCमध्ये नोंदणी होऊन ॲलोपॅथी पद्धतीचे काही प्रमाणात उपचार करण्याची परवानगी सुरुवातीला देण्यात आली होती। मात्र IMAच्या आणि इतर वैद्यकीय संघटनांनी गंभीर विरोध दर्शवला। रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खूप हानिकारक होऊ शकते असे त्यांचे म्हणणे होते। MBBS आणि CCMP यांच्यातील शिक्षणात खूप मोठा फरक आहे। त्यामुळे कोणत्याही रुग्णाला होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथीची औषधं लिहून दिल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। तसेच ॲलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। हा संभाव्य धोका लक्षात घेऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्र वैद्यक परिषदेने हा निर्णय मागे घेतला असून येत्या 15 जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी तुर्तास थांबवण्यात आली आहे। त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांना अधिकृतपणे ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना लिहून देता येणार नाहीत। तसे केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे या निर्णयामध्ये म्हणण्यात आलेले आहे। या संदर्भातली पुढील निर्णयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या निर्णयानंतर शासनातर्फे पुढील योग्य ती कारवाई केली जाणार आहे। धन्यवाद।